जालना लोकसभा मतदारसंघातून अत्यंत कठीण वाटणाऱ्या मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे। स्वतः कल्याण काळे आपल्याबरोबर आहेत। या मतदारसंघात गेल्या 5 वेळेला काँग्रेसने निवडणूक लढवली, 5ही वेळेला काँग्रेस हरली, त्यामुळे आता इथं पुन्हा विजय आपला होऊ शकेल असं काँग्रेसला वाटतच नव्हतं। असं असताना सुद्धा तुम्ही मोठ्या लीडने निवडून आलात। साहेब, मला आपल्याला परत एकदा खुलासा करायचा आहे की हा मतदारसंघ ओरिजिनल काँग्रेसचा आहे, परंतु दुर्दैवानं कधी आमच्या कधी मित्रपक्ष, कधी आम्ही, कधी आमची अडचण या कार्यकारणाने बघा, अंकुशराव टोपे साहेब, त्याच्या अगोदर बाबुरावजी काळे साहेब, त्याच्या अगोदर आपले काय नाव बाळासाहेब पवार साहेब, त्याच्या अगोदर उत्तम सिंग, या सगळ्या मंडळीने हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जालना लोकसभा मतदारसंघाकडे आगेकूच केलेली आहे। पण ही गोष्ट खरी आहे की 25 वर्षापासून इथं भारतीय जनता पक्षाचे खासदार होते आणि त्यांना 2009ला जेव्हा कुठले लाट नव्हती किंवा काही नव्हतं त्यावेळेला मी त्यांच्यासमोर उभा होतो आणि अवघ्या 8,000 मताने मी पराभूत झालो होतो, बरं का। म्हणजे त्यांनी जर खूप कर्तृत्ववान पुरुष असला किंवा नेता असला तर ते अवघ्या 8,000 मताने त्यावेळेला निवडून आले असते का? नाही। त्याच्यानंतर त्यांची लॉटरी अशी लागली, विलासबापू अवताडे 2014ला आणि 19ला लोकसभा लढले, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत लढले की ज्या वेळेला खोट्या नाट्या प्रचाराच्या मोदी लाटेवर लोकांना असं वाटलं की खरंच 15-15 लाख आपल्याला मिळतील। या लाटेवर लोकांनी 14लाही त्यांच्या बाजूने कौल दिला, ते त्याही वेळेला नशिबाने निवडून आले। 19लाही कौल दिला, त्याही वेळेला नशिबाने निवडून आले। खरी लढाई आता का झाली? आता कुठल्या प्रकारची मोदी लाट नव्हती, कुठल्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या वल्गना त्यांनी 10 वर्षे केल्या त्याची लोकांनी पर्दाफाश केला होता आणि आता खऱ्या अर्थाने त्यांची आणि काँग्रेसची लढत खऱ्या अर्थाने झाली। आणि या काँग्रेसच्या लढतीमध्ये इंडिया गठबंधन, महाविकास आघाडी या सगळ्या नेते मंडळीने, घटक पक्षाच्या नेते मंडळीने प्रचंड प्रयत्न केले यावेळेला आपल्या इंडिया गठबंधनचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून। आणि मी तर धन्यवाद देईल या जालना लोकसभा मतदारसंघातल्या मतदार बंधू आणि भगिनींना की त्यांना लवकर लक्षात आलं की 10 वर्षामध्ये, मी लवकर म्हणेल त्यालाही, की लवकर लक्षात आलं की दिल्लीमध्ये खोट्या वल्गना तर चालल्याच, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली ती मोडीत काढून या देशामध्ये हुकुमशाही येते की काय असा प्रश्न जेव्हा जनतेला निर्माण झाला तेव्हा जनता जनार्दनाने ही निवडणूक हातात घेतली आणि रावसाहेब दानवे यांना घरचा रस्ता दाखवला। आणि मी ज्या गावचा आहे, ज्या गावामध्ये मी जन्मलो, लहानचा मोठा झालो, त्या गावामध्ये आज मी ग्रामपंचायतमध्ये बसलो आहे तुमच्यासोबत मुलाखत देताना। या ग्रामपंचायतीच्या सभागृहामधून मला गावकऱ्यांनी आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतदार बंधू भगिनींनी लोकसभेच्या सभागृहामध्ये पाठवलं, त्याचा मला खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद आहे। म्हणजे थोडक्यात तुमचा हा सगळा प्रवास ग्रामसंसद ते देशाची संसद झालेला आहे। कशी सुरुवात झाली होती, इथपर्यंत कसं पोहोचलात? मी आपल्या काँग्रेस पक्षाचा साधा एक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते आदरणीय माजी आमदार केशवरावजी अवताडे साहेब यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली लहानचा मोठा झालो आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी मला 1997ला कारखान्याचा संचालक केला, 2002ला पंचायत समितीचा सभापती केला, त्याच्यानंतर मी 2004ला विधानसभेवर गेलो। ह्या सगळ्या संध्या नेतृत्वानी आणि काँग्रेस पक्षाने मला दिल्या, इथपर्यंत मला आणून पोहोचवलं। हे खरं आहे की 2014ला आणि 19ला मी या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची निवडणूक थोड्या मताने पराभूत झालो, परंतु आम्ही पक्ष सोडला नाही। मी असेल, विलासबापू अवताडे असतील, आम्ही पक्ष सोडला नाही, परंतु पराभूत झालो म्हणून मतदारसंघामध्ये फिरणंही सोडलं नाही, किंबहुना लोकांची कामं करणंही सोडली नाही, कारण लोकांनी 1-1 लाख मतं दिले होते जरी आम्ही पराभूत झालो तरी। मग त्या मतदारसंघातल्या लोकांच्या यावेळेला लक्षात आलं की आपला माणूस घरी बसून सुद्धा जनतेची सेवा करतोय, आता तर त्याला लोकसभेमध्ये जायची संधी दिली आणि अवघ्या 8,000 मताने 2009ला पराभूत झाला होता, आता मात्र आपण या माणसाला वर पाठवलंच पाहिजे। आणि साहेब, मला सांगायला आनंद होतो की आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाने आणि तिथल्या सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी यावेळेला 6च्या 6 मतदारसंघामध्ये लीड तर मिळालीच, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड लीड देण्याचं काम फुलंब्री विधानसभा मतदारसंघाने केलं, हे मला विशेष या ठिकाणी सांगितलं पाहिजे।
आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलात की एक लोकसभा आणि 2 विधानसभा तुम्ही पराभूत झाला होतात, पराभूत झाल्यानंतर सुद्धा संयम ढळू न देणे, लोकांसोबत नाळ कायम ठेवणे, फर्स्टेड होतात काही माणसं किंवा लोकांकडे जायचं सुद्धा टाळतात, मात्र तुम्ही सातत्याने जात गेलात, तर त्या कालावधीमध्ये हा संयम तुम्ही टिकवून ठेवलात, याचा फायदा झाला? हो, नक्कीच फायदा झाला. त्याचं कारण असं, आमच्या आईवडिलाची शिकवण, गावकऱ्यांनी लहानचं मोठं केलं आहे, काँग्रेसची संस्कृती, काँग्रेसच्या नेत्याने आम्हाला शिकवलेले, दिलेले, गिरवलेले धडे, याच्यातून निश्चितपणाने एक तर धडा मिळाला की तुम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि मतदारांनी मोठं केलेलं आहे. तुम्ही घरातून मोठे झालेले नाही आहे. मी जर ठरवलं, मला घरच्यांनी सांगितलं, घरच्याला मी म्हणलं मला आमदार करा, करतील का? नाही करणार. कोण करेल मला आमदार? मतदारसंघातली लोकं करेल. आणि मग त्यांची सेवा सोडून द्यायची का? तुम्ही मला पाडलं, मला नाही जायचं, तुमच्या घरी यायचं नाही, असं चालेल का? उद्या मतदार राजा, आज नाही तर उद्या त्याच्यामध्ये परिवर्तन येतं आणि निश्चितपणाने तो तुम्हाला न्याय देतो, जो माझ्याबद्दल घडला. आता तुमचा उत्साह दांडगा आहे, तुम्ही विजय जिंकून आलात, त्याबद्दल गावकरी सुद्धा तुमचं स्वागत सत्कार करतात, पण ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी होती का? साहेब, खरं सांगू का तुम्हाला, मला ही निवडणूक कधीच अवघड वाटली नाही. त्याचं कारण असं की समोरचा उमेदवार यांनी कधीही जनतेशी संपर्क साधलेला नव्हता. नेत्यातला खासदार झाला, 25 वर्ष नेत्यातला खासदार राहिला. मी कार्यकर्त्यातला खासदार होतो ना, यांच्यातला. हे गळ्यात हात घालून फोटो काढतात माझे, त्याच्यात तर टाप नाही त्याच्याकडे जायची का? हां, त्याचा दरवाजा उघडायचा सुद्धा अवघड आहे साहेब. इथं तर सगळ्या अंगावर तुटून पडस तरी ते सोडतच नाही. मला सांगायचं हे की मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला मोठं करायचं काम या मतदारसंघातल्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मला ही निवडणूक कधीच अवघड वाटली नाही. आम्ही जमिनी स्तरावर जोडलेले कार्यकर्ते आहोत. आम्हाला कधीही इंदिराजींनी, आदरणीय सोनियाजींनी, आदरणीय राजीवजींनी, किंबहुना राहुलजींनी, मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी खोट्या भूलथापा द्यायच्या सांगितल्याच नाही. भले जाऊ दे, आपल्या लोक पाडतील, निवडून आणतील, पण खोट्या वल्गाना करू नका. जे देता येत नाही ते लोकांना सांगू नका आम्ही देणार आहे म्हणून. आणि तेच आज राहुल गांधी साहेब या पायी पदयात्रा, न्याययात्रा त्यांनी केली, त्याच्यातूनही आम्हाला धडा शिकायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने मी जालन्याची तर जागा जिंकलो साहेब, पण मराठवाड्यातल्या काँग्रेसला दिलेल्या 3ही जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतल्या 1 जागा सोडी तर सगळ्या जागा आल्या. हे मोठं परिवर्तन आहे साहेब मराठवाड्यातलं. आणि हे मराठवाड्यातलंच नाही, महाराष्ट्रातलं पण आहे आणि देशातलं पण आहे. म्हणून मला मतदार बंधू भगिनींना परत एकदा धन्यवाद द्यायचे. आणि मी पिसादेवी माता आमच्या गावाचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवतालाही प्रार्थना करतो की अशाच पद्धतीचे पाय आमच्या जमिनीवर राहू दे, आमच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि माज घुसू देऊ नको, अशी प्रार्थना देवीला करतो. आणि धन्यवाद. तुम्ही म्हणजे सत्तेची माज आणि मस्ती डोक्यात घुसू देऊ नका असं म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला रावसाहेब दानवेंना तुमच्या मतदारसंघामध्ये चकवा असं म्हटलं जायचं, यावेळेला जनतेने चकवा दिला? खरं आहे. एक आम्ही गावाकडे जेव्हा राहायला होतो जिल्हा परिषदच्या शाळेला, तेव्हा आजी आम्हाला एक गोष्ट सांगायची की एक धनगर लांडगा घेऊन चारायला जातो, शेळ्या घेऊन, आणि तो शेळ्या घेऊन चारायला गेला की तो गावाच्या लोकांना फसवणूक करतो. आणि एकदा म्हणतो लांडगा आला, लांडगा आला, लोक धावत जातात आणि परत हसतो, लांडगा आलेलाच नसतो. तसाच दुसऱ्या दिवशी करतो. 2 दिवस सतत असं केल्यावर गावकरी जातात आणि लांडगा आला का पाहतात, त्याच्या शेळ्या मेंढ्या पाहतात, त्याला वाचवतानाचा प्रयत्न करतात आणि तो परत हसतो म्हणतो, अरे लांडगा आलाच नाही, मी तुम्हाला फसवलं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा लांडगा खरंच आलेला असतो आणि तो ओरडतो, लांडगा आला, लांडगा आला, लांडगा आला, गावाकडचे लोक म्हणतात हे कालच्यासारखंच खोटं बोलत असेल. आणि गावाकडचे लोक त्या शेळ्या मेंढ्या वाचवायला जात नाही, त्याला वाचवायला जात नाही. आणि त्याला शेवटी त्या लांडगा त्या शेळ्याही खातो आणि त्या शेळ्याचा गुराखी पण खाऊन घेतो. अशी परिस्थिती या लोकसभा मतदारसंघाची झाली. किती वेळेला चकवा द्याल लोकांना? यावेळेला लोकांनीच त्यांना चकवा दिला. यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. दरवेळेला म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, 6 विधानसभा आहेत, त्यामध्ये सिल्लोड महत्त्वाचा मतदारसंघ होता, फुलंब्री महत्त्वाचा मतदारसंघ होता आणि पैठण महत्त्वाचा मतदारसंघ होता. इथून रावसाहेब दानवेंना बॅकअप मिळायचं. मात्र यावेळेला सांगितलं जातं की अब्दुल सत्तारांनी तुम्हाला मदत केली, फुलंब्रीतूनही तुम्हाला मदत झाली, पैठणही मतदारसंघ तुमच्या पाठीशी उभा राहिला, बदनापूर असेल किंवा जालना तर तुमच्याच आमदाराचा मतदारसंघ होता, किंवा तिथं असलेले अर्जुन खोतकर, या सगळ्याच लोकांनी तुम्हाला यावेळेला मदत केली. साहेब, तुम्ही तरी असा प्रवास केला सिल्लोडून, मी भोकरदनहून चालू करतो. मी भोकरदनमध्ये 2019ला लाट होती. विलासबापू आवतडेंच्या विरोधात रावसाहेब दानवे यांना 55,000 मताची लीड होती.
आणि तो सगळ्यात खडतर मतदारसंघ असेल ना आमच्याकरता तर. पण काल आम्हाला तिथं 1,500 मताची लीड मिळाली, ते 55,000 कमी करून. म्हणजे काय, त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये बापू उभं राहिले, त्यावेळेला खोट्या आश्वासनाची लाट होती. 55,000 मतं घेतले होते ना, मग आता ते 55 कुठे गेले? जर त्यांचा मतदारसंघ इतका चांगला होता, तो होम पिच होता त्यांचा, तिथंसुद्धा मदत झाली. तिथल्यासुद्धा लोकांनी मला ते 55,000 कमी करून बापू 1,500 मताची लीड आपल्याला, भविष्य मताची लीड आपल्याला मिळवून दिली. आता राहिला प्रश्न सिल्लोड, फुलंब्री आणि जालना, माफ करा पैठण, हे तिन्ही मतदारसंघ हे संभाजीनगर तथा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात. या तिन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला प्रचंड लीड मिळाली, ही गोष्ट खरी आहे. आणि इथल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, मतदार बंधू भगिनींनी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी विशेष आभार मानतो. आपण अब्दुल सत्तारांचा या ठिकाणी उल्लेख केला. मी अब्दुल सत्तारांच्याबद्दल इतकंच म्हणेल की अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातून मला प्रचंड लीड मिळाली. अब्दुल सत्तारांनी मदत केली का, नाही केली का, ते कशी मदत करतील, ते मंत्री आहे, त्यांचे महायुतीतले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आघाडी आहे. तुमचा त्यांचा दोस्ताना जास्त आहे अब्दुल. माझी त्यांची राजकारण विरहित मैत्री आहे, ही गोष्ट तितकीच खरी. त्या मैत्रीचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो. ते कधीही माझ्या मतदारसंघात काँग्रेसमध्ये ढवळाढवळ करत नाही, ते मी कधी त्यांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही. राजकीयदृष्ट्या आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. आणि एक गोष्ट खरी आहे की ते काँग्रेसचेच नेते होते याच्यापूर्वी. ते मला असं तुम्हाला कायम सांगतात, हा माझा प्रासंगिक करार आहे. आता खरं खोटं ते तुम्हाला आणि त्यांना जास्त माहिती, त्याच्यामुळं मला माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला आहे. नाही, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ह्या वेळेला प्रासंगिक करारात काही फरक पडला होता? नाही, ऐका ना, मला परत आपल्याला खुलासा करायचा आहे. त्यांनी माझा प्रचार केला नाही, ते कधी माझ्या व्यासपीठावर आले नाही, पण त्यांच्या मतदारसंघातून प्रचंड मदत मला झाली, हे मात्र मी कबूल करतो. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता या निवडणुकीमध्ये, मनोज जरांगे फॅक्टर. मनोज जरांगे फॅक्टरचा तुम्हाला किती फायदा झाला? मनोज जरांगे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि समाजाने त्यांच्या खांद्यावर मान टाकली आणि विश्वासाने त्यांनी तो लढा दिला. परंतु शासनाने ते गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून त्यांना आरक्षण देण्याच्याऐवजी उलट त्या आमच्या माता बहिणीवर, माणसावर उपोषणाला बसलेल्या गोळीबार केला. आणि म्हणून जरांगे पाटील खऱ्या अर्थाने समाज या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर चिडलेला होता. आणि ही तितकंच खरं की जरांगे पाटलांनी सुद्धा यावेळेला भूमिका घेतली होती, ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही, ज्यांनी आपल्यावर गोळीबार केला त्यांना घरी बसवा, या पद्धतीची त्यांची भूमिका होती. निश्चित त्याचा मला फायदा झाला. पण त्याची दुसरी बाजू आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या नंतर OBCमध्ये आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम निश्चितपणाने करण्याचं काम हाती घेतलं होतं. पण मला आपल्याला सांगायला आनंद होईल, मराठा समाजाने तर मला मतदान केलंच, जरांगे पाटलाचा आंदोलनाचा फायदा तर झालाच, परंतु या मतदारसंघातल्या, जालना लोकसभा मतदारसंघातल्या OBC बांधवाने सुद्धा मला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापेक्षा चांगले मतं दिली, हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न, संसदेत गेल्याच्या नंतर जालन्यासाठीची कुठली व्हिजनची स्वप्न आहेत तुमची? आता मी त्या संदर्भात आपल्याला आज फारसं काही बोलू इच्छित नाही. त्याचं कारण असं, जिल्हाधिकारी महोदयांनी मला कालच खासदार झाल्याचं प्रमाणपत्र दिलं. अजून मला संसदेत जायचं आहे, तिथं खासदारांचा काही शपथविधी वगैरे असतो, ही सगळी प्रक्रिया पार पाडायची आहे. परंतु जालन्याच्या पत्रकार मित्रांना, वकील, इंजिनियर, डॉक्टरांना, वेगवेगळ्या उद्योजकांना ज्या वेळेला मी भेटीन आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेईल, आणि त्यावेळेला एक आम्ही काँग्रेस कमिटी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून जालना लोकसभा मतदारसंघाचा एक मास्टर प्लॅन तयार करू, आणि त्या प्लॅनच्या नंतर मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवाला बोलेल आणि दिवसभर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगेन. तर हे होते कल्याण काळे, ज्यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय झालेला आहे. आणि या विजयानंतर त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली की माझे पाय कायम जमिनीवर राहू दे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.